नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज तारीख आहे 2/12/2025. तर आता टाइम बघा 11:20 झालेत. कस्टमरला जस्ट कुठं ड्रॉप केलाय, सावरधरी चाकणला. तर ही बुकिंग जी आहे ना, राऊंड ट्रिप आहे. मुंबईला परत सोडायचं आहे त्यांना, कारण तिकडून आणलेलं आहे, परत त्यांना सोडायचं आहे. आणि ही बुकिंग आहे 7 तासाची. 7 तास म्हणजे त्यांना जाता इथं 2-3 तास लागणार आहे. 2-3 तास म्हटल्यावर आपलं 2-3 तास एक्स्ट्रा होईल. आणि किलोमीटर बघू, आता जे घरी चाललो 22 किलोमीटर जायला आहे, 22 किलोमीटर यायला आहे. 44 किलोमीटर काय काउंट होतो का नाही माहीत नाही. त्यांना मी बोललो की मला CNG वगैरे भरायचं आहे आणि आंघोळी वगैरे करून येतो म्हटलं. मग ते म्हटलं ठीक आहे जावा. तर आलोय मी आता. तर आता त्यांना मग आता काय कसं आहे माहिती आहे का, कारण ही कशासाठी राईड घेतली माहिती आहे का, कारण तिकडून रात्रभर एक सुद्धा बुकिंग वाजली नाही मला, एक सुद्धा. कारण एवढं दिवसाचा एक्सपिरियन्स, 7-7.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, पण कधीतरी एक तरी बुकिंग वाजतीच तिकडून. जर 2-3 तासानंतर एक तरी कुठली ना कुठली, कारण आपले पुण्याचे ड्रायव्हर असे आहेत फेक बुकिंग टाकतात. ते फेक बुकिंग सुद्धा आली नाहीये. तर त्याच्यामुळं मला वाटलं की तिकडून बुकिंग कमी येत वाटतं. त्याच्यामुळं मी ही राऊंड ट्रिप घेतलेली आहे, कारण त्यांना 2-3 तासानंतर निघायचं इथून. तर चला आधी घरी जाऊ, मग जेवण वगैरे करू, मग त्यांना पिकअप करून मग देतो अपडेट. आणि ह्याचा अर्निंग वगैरे काय होईल आणि टाइमाचे एक्स्ट्रा किती पैसे भेटतील, मला किती भेटतील, ते सगळं मग अपडेट देतो. तर आपण निघालो आहे. टाइम झालाय 1:16 झालाय. तर आपण घरी गेलो होतो, अंघोळ वगैरे केली, जेवण वगैरे झालंय आणि मी निघालोय कस्टमरच्या लोकेशनवरती. कारण त्यांना कॉल करायला सांगितलं होतं, पण अजून काय त्यांनी काय कॉल केला नाहीये, कारण त्यांचं काम पण संपलं नसेल. मग तिथं जाऊया, मग तिथं जाऊन मग वेट करू. मग त्याच्यानंतर जेव्हा त्यांचा कॉल येईल, त्याच्यानंतर त्यांना पिकअप करून मग मुंबईला ड्रॉप करायचं आहे. तर बघूया आज पण काय होल्ड होईल तिथंच मुंबईमध्ये का एखादी राईड भेटेल तिथून. तर बघूया, वाट बघू तिथं जाऊन. तर नाहीतर उद्या सकाळी तर 100% भेटेलच. तर बघूया चला. तर मित्रांनो, आधी टाइम बघून घ्या. 8 वाजलेत. माझं जे अर्धा तास झाला ड्रॉप होऊन, कारण CNG वगैरे भरलंय आता मी. CNG इथं जवळपास 1.5 किलोमीटर होता, तर CNG वगैरे भरून घेतलाय. तर आता इथून आता वाजली होती मला कुठली पालघरची वाजली होती. पालघरला जाऊन काय फायदा नाही आहे. तर लोणाळा जरी वाजली असती तर घेतला असता मी, पण पालघर म्हटल्यावर तिकडे जाऊन काय फायदा नाही आहे. तर आत्तापर्यंत अर्निंग बघा 4091 झाली आहे. आणि ही जे अर्निंग आहे ते नेट अर्निंग आहे. ह्याच्यात मला इन्क्लुडिंग टोल पण दिलेला आहे. टोल बघा, टोल 672 रुपये टोल दिलाय. आता इथं दिसत असेल तुम्हाला, दाखवतो. बघा, रिफंड 672 रुपये दिलाय आणि 818 रुपये त्यांनी कमिशन घेतलाय. तर रिटर्नची ट्रिप काय परवडत नाही आहे, कारण 349 किलोमीटर झाले आतापर्यंत माझं. कारण मी घरी वगैरे जाऊन आलो, 40 किलोमीटर ते वाढलंय. आणि आजची अर्निंग बघा, रिफंड म्हणजे टोल मी एक्स्ट्रा घेतले, हे रिफंड सोडून परत टोल एक्स्ट्रा घेतलेले त्यांच्याकडनं 640 रुपये. कारण मुंबईवरून गोरेगाववरून पुणे रिटर्न सावरधरी चाकण होता, तिथून रिटर्न आलोय. टाईम किती लागलाय बघा, 11 तास 11.5 तास लागलेला आहे. तर आता ड्रॉप तर झालंय. तर बघू, आता 4800 वगैरे अर्निंग झालेली आहे. तर आता वेट करतो, कारण डबा वगैरे तर आणलेला आहे. डबा आणलाय, डबा जेवण वगैरे करतो. 10 वाजेपर्यंत वाट बघतो, नाहीतर मग इथंच होल्ड होईल वाटतं आपलं आज. तर बघूया, वेट करू आपण, मग देतो अपडेट जर रिटर्नची ट्रिप आली तर. आधी टाइम बघून घ्या, 9:09 झाले. रात्रभर पण काय राईड पडली नाहीये. आता सकाळीचं 9 वाजलेत तरी पण राईड पडत नाहीये. तर आता काय करावं तेच डोकं चालत नाहीये. 12 वाजेपर्यंत बघणार आहे मी.
जर नाहीच पडली तर ओला एखादी पनवेल साईडची घेऊन मग तिथून मग MT जाणार आहे. तर बघूया 12 वाजेपर्यंत वाट बघू, मग त्याच्यानंतर मग डिसाईड करू काय होईल. आणि मी आज कस्टमर केअरला सकाळी सकाळी कॉल लावला होता आता अर्धा तासापूर्वी. तर आउट स्टेशनला पण पास ॲक्टिवेट झालं होतं माझं. तर त्याने काय म्हटलं की तुम्ही कुठली पण राईड घ्या, इंटरसिटी घ्या किंवा रेंटल घ्या किंवा आउट स्टेशन घ्या, कोणती पण घ्या, पण पासचे पैसे द्यावं लागेल तुम्हाला. मी म्हटलं त्यांना की तुम्ही तर इंटरसिटीला कमिशन घेतात, कमिशन पण घेणार आणि पासचे पण पैसे घेणार ते लोक, असं ते कस्टमर केअर बोलत होते. की जर तुम्ही कुठली पण तुम्ही इंटरसिटी घ्या किंवा रेंटल घ्या किंवा लोकल घ्या, तुमचं फर्स्ट राईड एक्सेप्ट झाली, कंप्लीट झाली की तुमचं पास ॲक्टिवेट होणार, असं त्यांचं बोलणं आहे. तर ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंटवर कळवा मला. कारण तुम्ही जर पास घेत असाल, पासचे पैसे जर इंटरसिटीला किंवा रेंटलला घेत असाल तर कमिशन घ्यायची काही गरज नाही आहे ना. तर त्यांचं म्हणणं आहे की पासचा तर द्यावाच लागेल, तुम्हाला कमिशन पण द्यावं लागेल, असं म्हणणं आहे त्यांचं. तर चला आता काय त्यांचा त्यांचं नियम आणि रेग्युलेशन वेगळंच आहे, तर आपण काय करू शकत नाही. तर चला आता काय बघू, आता इंटरसिटीची वाट पाहू. कारण संध्याकाळी काल 7 वाजता माझा ड्रॉप झाला आहे, अजूनसुद्धा एक पण राईड वाजली नाही आहे. तर बघूया, अजून वेट करू. मित्रांनो आता काय बोलावं, कारण काल संध्याकाळी 7:30 वाजता आलो आहे मी इकडे. मला आत्ता बुकिंग आली, ते पण वाकडची आलेली आहे. कस्टमरशी बोलणं झालेलं आहे, 3.5 किलोमीटर पिकअप आहे. आता चाललं ही बुकिंग आहे, 2.5 किलोमीटर राहिले अजून. ह्यांना वाकडला ड्रॉप करायचं आहे आणि ह्यांचं असं म्हणणं आहे की 2 मिनिटाचं कुठंतरी ऑन द वे काम आहे, 1च मिनिटात होईल. तर ठीक आहे, काय आहे कसं आहे, कधी कधी ॲडजस्ट करावं लागतं, कारण इकडून बुकिंगच पडत नाही आहे. काल संध्याकाळी 7:30 वाजता आलेलो आहे मी, आत्ता पडली. टाईम बघा 2 वाजलेत, 1:55 झालेला आहे. तर आता चाललो आहे पिकअप करायला, मग ड्रॉप करून मग देतो अपडेट. आता मी अंधेरीमध्ये आलो आहे. हे जे मॅडम आहे चाललेत, ह्या मॅडमला आधी पिकअप आला ह्याचा. आल्यावर मला म्हणते की मला ऑन द वे 2 मिनिटाचा काम आहे म्हटली. तर मी म्हटलं ठीक आहे, ॲड स्टॉप करून टाका. तर ते काय म्हणते मला ॲड स्टॉप होत नाही आहे. तर मी काय म्हटलं, मी आ रहा हूँ, आने के बाद देखेंगे म्हटलं, कारण कॅन्सल व्हायला नको. त्याच्यामुळं मी काय म्हटलं, आल्यावरती बघू, मला येऊ द्या म्हटलं आधी, त्याच्यानंतर बघू म्हटलं. त्याच्यानंतर मग मी पिकअप केलं, OTP वगैरे टाकला आधी, टाकून मग त्याला म्हटलं ॲड स्टॉप करा. मग तेव्हा त्यांनी ॲड स्टॉप केला. त्याला वाटत होता की ॲड स्टॉप केलं की जास्त पैसे वाढतात का. असं काही नाही आहे, जर ऑन द वे असेल तर 10-20 रुपये वाढतात, जास्त नाही वाढत. तर आता त्यांना तर इथं सोडलेलं आहे, 2 मिनिटात काहीतरी पंचिंग आहे वाटतं त्यांचं, पंचिंग करणार आहे, पंचिंग करून येणार आहे, 1 मिनिटात येतो म्हणे सांगितले. तर चला आता अंधेरीमध्ये आहे. तर आता ते हे समोर तुम्हाला मेट्रोचं ब्रिज दिसतंय का नाही का माहीत नाही, ह्या ब्रिजच्या इथं आहे मी. तर चला आता ते आले की मग निघू. तर मित्रांनो आपण पोचलो आता वाकडला. आपण जोगेश्वरीवरून राईड आणली होती, जोगेश्वरी मुंबई टू वाकडला ड्रॉप झाला आहे. आणि आता बघा तुम्हाला दाखवतो, आता ही राईड आहे, किती भेटले आपल्याला, 1746 रुपये भेटलेत. टाईम लागला आहे 3 तास 10 मिनटं लागला आहे. आणि ह्याचे किलोमीटर तर 150 किलोमीटर. आणि आता इंटरसिटीला पण त्यांनी पास ॲक्टिवेट करतोय तो, कारण मी कस्टमरशी बोलणं झालं माझं, कस्टमर केअरशी. ते काय म्हणते, कुठली पण राईड असू द्या, तुम्ही आमच्या उबरमध्ये एक राईड जरी घेतली ना, तुमचा पास ॲक्टिवेट होतो, असं म्हणतात ते. तर ठीक आहे, काल आपलं झालं होतं, काल 48 झाले होते कालची अर्निंग. आणि आज आता काल संध्याकाळी गेलो होतो 7:30 वाजता मी, आणि आत्ता आलो आहे. तर आजची अर्निंग फक्त 1750 आहे. आता बघू, 2-3 राईड लोकल, 1-2 राईड लोकलमध्ये मारायचं प्रयत्न आहे. तर बघूया आता. तर मित्रांनो आपलं दिवसाचं झालं एंड.
आणि टाईम बघा 9 वाजलेत. कारण आपलं इंटरसिटी मुंबईवरनं जे घेऊन आलो होतो मी ते 5:30 वाजता ड्रॉप झालं होतं. आणि त्याच्यानंतर मी 1 तासभर वाट बघितलं, पण काय एक पण बुकिंग वाजत नव्हते. मग त्याच्यानंतर एक छोटीशी राईड घेतली वाकडमधून. वाकडमध्ये 1.5 किलोमीटरची 143 रुपये दिले. आणि त्याच्यानंतर मी गेलो कुठं माहिती आहे का, तिथून मी औंधला गेलो. ते काहीतरी 5 किलोमीटर 5-6 किलोमीटर होता, नाही 7 किलोमीटर होता, 7.5 त्याचे मला 187 रुपये भेटले. तिथून अजून एक मी शिवाजीनगर घेतली. तिथून वेस्टर्न मॉल जो आहे ना तिथं ड्रॉप झालं. त्याच्यानंतर तिथूनच मला लगेच ह्याची पडली कुठली शिवाजीनगर. मग त्याचे 148 रुपये भेटले 4-4.5 किलोमीटरचे. आणि त्याच्यानंतर मी गेलो तिथून शिवाजीनगरमधून गोखलेनगरमधून तिथूनच एक छोटीशी राईड मारली 2-2.5 किलोमीटरची. त्याचे मला 145 रुपये भेटले. आणि त्याच्यानंतर मी शिवाजीनगरहून डायरेक्ट आलोय आता चरोलीला. चरोलीला ड्रॉप झालाय. आणि आजची अर्निंग तुम्हाला दाखवतो. कालची अर्निंग काय झाली होती, कालची 4,800 रुपये झाली होती. आणि काल माझं मुंबईमध्ये होल्ड झालं. आणि त्याच्यानंतर मी दुपारी, ते पण सकाळी तर एक पण बुकिंग वाढली नाही. त्याच्यानंतर लास्टला दुपारी 2:30 वाजता मला कुठून जोगेश्वरीवरून वाकडला आलो. वाकडला ड्रॉप झाल्यावर लई कमी अर्निंग झाली, त्याच्यामुळं थोडंफार लोकल करावं म्हटलं. तर लोकल केलं थोडं, म्हणजे 4-5 ट्रिप मारलेत. आता टोटल अर्निंग झाली बघा आजची 2773 रुपये. तर 2773 रुपये झालेत. कारण 1743 रुपये झाले होते इंटरसिटीचे, तेवढे भेटले होते. त्याच्यानंतर आपले 1050 झाले 3-4 तासातच. तर ठीक आहे, एवढं झाली अर्निंग. तर कारण मुंबईमध्ये इंटरसिटीला थोडं डिमांड कमी आहे वाटतं आज. कारण तिकडून बुकिंगच भेटत नाही. इकडून तर गेलो मी, पण तिकडून भेटायला तयार नाही. तर ठीक आहे. तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं, कारण ही जे व्हिडिओ येणार आहे 2 दिवसासाठी आहे, 2 दिवसाचा आहे. कालचं आणि आजचं दोन्ही एकच मिळून मी बनवलेलं आहे. कारण मुंबईलाच होतो 2 दिवस. काल आलो होतो पुण्यात, परत जेवण वगैरे करून परत गेलो मी. तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं, जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.